तर राज्यभरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे राज्यभरातली धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. पाहूया. राज्याच्या अनेक भागात गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस झाल्यानं धरणं तुडुंब भरली आहेत. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. उजनी आणि वीर धरणांमधील पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय. त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपात्रात वाढ होण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या वाईमधील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरलं. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणाचे 19 दरवाजे 1 मीटरनं तर 14 दरवाजे अर्धा मीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसलाय. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्यात पर्यटकांचं आकर्षण असलेल्या भुशी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी पर्यटकांना पाण्यात जाण्यापासून रोखलंय. मुसळधार पावसामुळे नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरण 100% भरल्यानं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. अहिल्यानगरच्या अकोलेतील निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.